लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांची मतं विकत घेतली। लाडकी बहीण योजनेकरता सरकारी तिजोरीवर अपहार केला असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। अपहाराबद्दल गुन्हा दाखल करावा असं देखील राऊत म्हणतायत। 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये तशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले, समोर आले। 1 कोटी, साधारण 1 कोटी तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मत विकत घेण्यासाठी। सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार, ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। हा सरकारी तिजोरीचा अपहार। संजय राऊत तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी पहिल्या दिवसापासून संजय राऊत प्रयत्न करत होते। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं। संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत। याच्या आधी देखील सातत्यानं जनाब संजय राऊत यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला आणि आता देखील तुम्ही लाडक्या बहिणीचा अपमान करतायत। अमरावती विधान परिषद निवडणूक प्रवीण पोटे आता गोपी किशन बाजोरिया यांच्यात गुप्तगू सुरू आहे। अर्ज छाननीपूर्वी दोघांमध्ये भेट आहे। व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।